हाय गाईज, मी अर्चना शिर्के फ्रॉम सातारा. माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत बटर चिकन. त्याच्यासाठी मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. इथे आपण 1 चम्मच अद्रक लसूण पेस्ट टाकणार आहोत. आता ह्याच्यामध्ये गरम मसाला टाकून घेतलाय. आपण थोडीशी लाल तिखट टाकून घेऊया आणि हे सगळं मिक्स करूया आणि मॅरिनेट करायला अर्धा तास ठेवूया. आता आपण हा मसाला भाजून घ्यायचा आहे. तर त्याच्यासाठी आपण ह्याच्यामध्ये कढईमध्ये एक पळी तेल टाकूया. आणखीन हे बटर टाकूया थोडंसं. हे काही गरम मसाले घेतलेत ते टाकूया. त्याच्यानंतर आपण कांदा टाकूया. चांगला लाल करून घ्यायचा आहे आपल्याला. चांगला हलवून घेऊया आणि त्याच्यानंतर चांगला लाल करायचा आपल्याला कांदा आपला लाल झालेला आहे. आता आपण ह्याच्यात टमाटर टाकूया. चांगला हलवून घेऊया. आता ह्या मिरच्या आहेत, 3 मिरच्या घेतलेल्या आहेत कट करून, त्या आपण ह्याच्यात टाकूया. आणि हे काजू घेतलेले आहेत, हे काजू आपण ह्याच्यामध्ये टाकूया. आता चांगला हलवून घ्यायचा आहे. त्यामध्ये कोथिंबीर टाकूया थोडीशी आणि काही मसाले टाकायचे त्याच्यामध्ये. हे मीठ घेतलंय, गरम मसाला घेतलाय आणि ही काश्मीरी मिरची पावडर. तर हे टाकून घ्यायचंय त्याच्यामध्ये. हे चांगलं हलवून घ्यायचंय आणि आता हाय फ्लेमवर ठेवायचंय आणि थोडंसं पाणी टाकायचंय. झाला आता आपला मसाला रेडी. त्याला बारीक करून घेऊया. आता आपण हा पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आपण 2 चम्मच तेल टाकायचं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकूया. आता आपण ह्याच्यामध्ये बटर टाकून घेऊया. आता हा मसाला आपण मिक्सीमधून बारीक करून घेतलेला आहे. तर आता हा आपण गाळणीच्या मदतीने गाळायचा आहे, जेणेकरून आपली जी बटर चिकनची जी ग्रेव्ही आहे ती खूप छान अशी क्रीमी बनणार आहे. आता आपला हा मसाला आहे तो पूर्णपणे आपण गाळून घेतलेला आहे व्यवस्थित. आता आपला मसाला तेलामध्ये बटरमध्ये चांगला मिक्स झालेला आहे. तर त्याला जास्त आपण शिजवायचं नाही, कारण आपला मसाला अगोदरच शिजलेला आहे. तर त्याच्यात आपण आता हे जे फ्राय केलेले चिकन आहे ते टाकून घेऊया. चांगला हलवून घेऊया. ह्याला काही जास्त शिजवायची गरज नाहीये. तर आपल्याला वाटलंच तर थोडंसं आपण पाणी टाकून घेऊया. दोन मिनिटं आपण ह्याच्यावरती आता झाकण ठेवूया, उकळी येतोपर्यंत. आता आपली 2 मिनिटं झालेली आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये बटर टाकून घेऊया. आता आपण ह्याच्यावरती फ्रेश क्रीम टाकून घेऊया. आपण ह्याच्यामध्ये 1 वाटी फ्रेश क्रीम टाकलेलं आहे. आता चांगला हलवून घेऊया. आणि परत आपण 5 मिनिटं हाय फ्लेम वरती ठेवायचं आहे.
गाईज आपलं बटर चिकन पराठा रेडी झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा की कसं माझं बटर चिकन झालेलं आहे.